नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या DXN विनायक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण अलीकडे बघतोयच की AI मुळे हजारो नोकऱ्या गेलेल्या आहेत, लाखो नोकऱ्या जाणार आहेत. अशा न्यूज आपण सोशल मीडियावरती बघत आहोत. तर हा काय प्रकार चालू आहे? म्हणजे आजच्या तरुणांनी 4-4 वर्ष 5-5 वर्ष एखादी डिग्री घेण्यासाठी एवढं मोठं शिक्षण घ्यायचं, एवढे मोठे पैसे खर्च करायचे, आणि मग कालांतराने असं कळतं की जे आपण शिक्षण घेतलेलं आहे ती टेक्नॉलॉजी चेंज होणार आहे. मग अशा वेळी तरुणांनी काय केलं पाहिजे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. म्हणजे लाखो रुपये जर आपण एखाद्या शिक्षणामध्ये जर खर्च करत आहोत, त्याप्रमाणे आपल्याला नोकऱ्याही मिळतील, पण कालांतराने जर ती टेक्नॉलॉजी चेंज होणार आहे आणि उद्या कंपनी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता ऑटोमेशन शिका, नाही तर तुम्ही जॉब सोडा, अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये आहे. मग या नोकऱ्या जाण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे? याचं सगळ्यात मोठं कारण आता येऊ पाहणारी AI टेक्नॉलॉजी. कंपन्यांना आजपर्यंत कोडिंग लिहिण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी, अकाउंटिंग सांभाळण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी कामगारांची मोठमोठी टीम त्यांना त्याची गरज होती. पण आता अशी परिस्थिती आहे की 20-20 माणसाचं काम, 15-15 माणसाचं काम 1 ते 2 माणसांवर येऊन ठेपलेलं आहे. कारण का? त्याच्या जोडीला आलेला आहे AI टेक्नॉलॉजी, AI टूल्स. आता कंपनी म्हणते एक प्रोजेक्ट करण्यासाठी आम्हाला जर 20 लोकांची गरज होती, तर त्यातलं 70% काम हे AI करतं, आणि जोडीला फक्त 30% काम करणारा 3 ते 4 व्यक्तींची आज त्यांना गरज आहे. मग ती तुमची कुठलीही फील्ड असू दे, तुमची सॉफ्टवेअर फील्ड असू देत, तुमची डिझायनिंग फील्ड असू दे, तुमची अकाउंटिंग फील्ड असू दे, तुमची मार्केटिंग फील्ड असू देत, प्रत्येक ठिकाणी AI पोचलेला आहे. कंपन्या सोडा, आज किराणा मालांच्या दुकानात सुद्धा आज AI सॉफ्टवेअर वापरलं जातं, AI टूल वापरलं जातं अकाउंटिंगसाठी. त्यांना अकाउंटंटची गरज नाही. आता स्वतः दुकानदारच सगळं अकाउंटिंग आपल्या दुकानाचं स्वतः करतो. मग आजच्या युगामध्ये अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे की ज्यात AI हस्तक्षेप करू शकत नाही? अशी कोणती मशीन आहे की ज्यात AI ला काही करण्याचा अधिकार नाही आणि काही करू शकतही नाही? तर ती टेक्नॉलॉजी म्हणजे मानवी शरीर. मानवी शरीर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे परमेश्वराने बनवलेलं आहे, आणि परमेश्वराचं जे कोडिंग आहे, जी काय टेक्नॉलॉजी आहे, ती परमेश्वरालाच माहिती आहे. मग ही एकमेव टेक्नॉलॉजी आहे की ज्यामध्ये AI हस्तक्षेप नाही. मग असा प्रश्न पडतो की AI का नोकऱ्या घेत आहे? कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, आता तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करताय. आता सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये कोडिंग लिहिण्यासाठी पहिल्यांदा मानवी इंजिनियरची गरज होती. म्हणून कंपन्या एखाद्या प्रोजेक्टसाठी 20-20 इंजिनियर, 50-50 इंजिनियर घेऊन तो प्रोजेक्ट पूर्ण करत होती. मग आज अशी परिस्थिती आहे की कंपन्यांना AI टूलमुळे फक्त 1 डेव्हलपर, 2 डेव्हलपर, 3 डेव्हलपर प्लस AI टूल. कारण AI हे तुमचं 70% काम करते, राहिलेलं 30% कामासाठी जरी साधा डेव्हलपर जरी असला, फ्रेशर जरी असला, तरी कंपन्यांना चालतोय. म्हणजे विचार करा, आज पूर्वी जे 20 सॉफ्टवेअर इंजिनियर्स एक प्रोजेक्टसाठी काम करत होते, म्हणजे आज तेच काम 3 ते 4 इंजिनियर करतायत. म्हणजे 10 ते 15 इंजिनियर्सचा पगार आज कंपनीचा बसलेला आहे. आता हीच गोष्ट जर मोठमोठ्या कंपन्या असतील, जिथे हजारांवर, जिथे 10,000, जिथे 15,000 कर्मचारी आहेत, मग अशा कंपन्यांमधनं सोशल मीडियावरती न्यूज येते की 12,000 कर्मचारी कपात झाली. त्याच कंपन्यांमध्ये काही दिवसांनी परत एक न्यूज येते की आज
20,000 कर्मचाऱ्यांची कपात झालेली आहे. मग हे सगळं का घडतंय? कारण तुमची जागा घेतलेली आहे AI ने. आता AI तुमचं सगळं रिपोर्ट काढून देत आहे. तुमच्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या फ्रिक्वेंट 10 ते 15 मिनिटात जे काम तुम्हाला 8 तास करावं लागत होतं ते आज 10 ते 15 मिनिटात AI टूलद्वारे केलं जातं. मग कंपनी कशाला मानवावरती खर्च करेल? कशाला मानवी इंजिनिअरवरती कंपनी खर्च करेल? कंपनी तर स्वतःचाच फायदा बघणार आहे. आता हे झालं सॉफ्टवेअर इंजिनियर्स. माझा कंपनी काय म्हणते, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात प्लस तुम्हाला ऑटोमेशन सुद्धा आलं पाहिजे. मग काय करायचं त्या इंजिनियरनी? एवढ्या शिक्षणासाठी पैसा घालवलाच आहे ऑलरेडी. आता कंपनीमध्ये टिकून राहायचंय तर त्यासाठी त्याला ऑटोमेशन शिकायचंय. पूर्ण जिंदगी तुमची ही शिकण्यातच घालवायची. सेम काम तुमचं ग्राफिक डिझायनर मध्ये सुद्धा आहे. आता मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल चालवतो, मी माझ्या मिसेसचं युट्यूब चॅनल चालवतो. तुम्हाला थंबनेल साठी कोणतंही डिझाईन करण्यासाठी मला कोणत्याही डिझायनरची गरज पडत नाही. एका मिनिटात माझं डिझाईन रेडी होतं, माझं थंबनेल रेडी होतं. नाही मला कोणत्याही डिझायनरची आयडिया घ्यावी लागत. सेम प्रॉब्लेम अकाउंटिंग फील्डमध्ये झालेला आहे. पहिल्यांदा एका ऑफिसमध्ये तुमचं पूर्ण त्या कंपनीचं अकाउंटिंग सांभाळण्यासाठी 3 ते 4 माणसांची गरज होते. तर आता ते काम फक्त एक अकाउंटंट आणि AI टूल यावरती येऊन ठेपलेलं आहे. म्हणजे किती जणांची जॉब गेले? 3 जणांची जॉब गेले. का? तर या अकाउंटिंग क्षेत्रामध्येही AI घुसलेला आहे. तुमच्या एंट्री करण्याचं काम असू दे, तुमचं GSTचं काम असू दे, तुमचं टॅक्सचं काम असू दे, हे AI तुम्हाला फ्रिक्वेंटली रिपोर्ट करून आणि एकदम ॲक्युरेसीमध्ये 99% ॲक्युरेसीमध्ये तुम्हाला जर सगळे रिपोर्ट्स मिळत असतील तर कंपनी कशासाठी अकाउंटंटवरती खर्च करेल? सेम प्रॉब्लेम तुमच्या मार्केटिंग फील्डमध्ये, आज सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये कित्येक AI टूल आलेले आहेत. जो तुमचा SEO पासून ते तुमचा थंबनेल डिझायनिंग, तुमचं सगळं कंटेंट, सगळ्या गोष्टींमध्ये आज AI वर्क करतोय. त्यामुळे मानवी हस्तक्षेप हा राहिलेलाच नाहीये. ही तर सुरुवात आहे, अजून तर काय काय होणार आहे. सेम तुमचं वेब डिझायनिंग मध्ये आज साधी साधी वेबसाईट जरी तुम्हाला करायची असेल तर पूर्वी 8 तास लागायचे. आज तेच काम AI तुम्हाला 10 मिनिटात तुमची वेबसाईट तयार करून देते. म्हणजे किती हा मोठा बदल आहे. मग आजच्या तरुणांनी काय केलं पाहिजे? ह्याच लाटेच्या मागे पळायचंय की आपलं डोकं वापरून काहीतरी आपल्यात चेंजेस आणणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्हाला आता नाही कळालं तर परिस्थिती अजून अवघड होत जाणार आहे. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्हाला असं तुम्हाला क्षेत्र शोधावं लागेल की ज्यामध्ये AI शेवटपर्यंत काय करू शकत नाही. मग असं कोणतं क्षेत्र आहे? अशी कोणतं तंत्रज्ञान आहे, अशी कोणती मशीन आहे की ज्यामध्ये AI हस्तक्षेप करू शकत नाही? तर ते आहे तुमचं मानवी शरीर. आता मानवी शरीर आलं की त्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत, मानवी शरीराच्या पेशींना ज्या काही गोष्टी लागणार आहेत, मग तुमचं न्यूट्रिशन असू देत. आता तुम्हाला कळालं की मानवी शरीरच हे असं एकमेव मशीन आहे की ज्यामध्ये AI कोणताही बदल घडवून आणू शकत नाही. मग यातून तुम्हाला काय समजलं की मग या मानवी रूपी मशीनला जे काय रॉ मटेरियल लागणार आहे त्याची डिमांड वाढणार आहे की नाही वाढणार आहे? त्याची डिमांड कधी कमी होणार आहे की नाही होणार आहे? मग जर तुम्हाला असं एखादं प्रोडक्ट जर हातामध्ये लागलं की ज्याची डिमांड कधीच संपणार नाहीये, त्याचा सप्लाय हा वाढतच जाणार आहे. मग अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही तुमचं एखादं मोठं नेटवर्क जर तयार केलं तर ते नेटवर्क तुम्हाला मरेपर्यंत धोका देणार नाही. तुमची उत्तरोत्तर प्रगतीच होत जाणार आहे.
म्हणजे असं नेटवर्क कोणतं? आता प्रत्येक घरोघरी प्रत्येकाला चहा पिण्याची सवय, प्रत्येक घरोघरी चहा पिला जातो. असा कोणताही व्यक्ती नाही, असं कोणतंही मूल नाही की जो चहा पित नाहीये. चहाची डिमांड किती वाढली आहे? आज प्रत्येक घराघरामध्ये आज चहाची डिमांड आहे. आणि त्यात जर तुम्हाला असा युनिक जर चहा मिळाला की तो सहसा कोणत्याही दुकानात उपलब्ध नाहीये, कोणत्याही मार्ट मध्ये उपलब्ध नाहीये, अशी एखादी टेक्नॉलॉजी जर तुमच्या हातामध्ये जर मिळाली, उदाहरण तुम्हाला सांगतो. आता हा माझ्याकडे आहे गॅनोडर्मा. तर ह्याच्यामध्ये आहे 400 प्रकारचे वेगवेगळे पोषक तत्व, वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ह्या मशरूम मध्ये आहेत. आणि ह्याची गरज आजच्या युगामध्ये शरीराला आहे की नाही आहे? आज काय परिस्थिती आहे? आज प्रदूषण किती आहे तुमचं? आज हवेचं प्रदूषण आहे, आज तुमचं पाण्याचं प्रदूषण आहे. सगळे टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये जात आहेत. मग शरीराला कशाची डिमांड वाढली? तर अँटीऑक्सिडंट युक्त अन्नाची गरज वाढली. मग असं एखादं मशरूम युक्त चहा जर तुम्हाला भेटला, आता हा डिएक्सनचा चहा आहे. आता ह्याच्यामध्ये हे मशरूम ची पावडर ऍड केलेली आहे. जर या मशरूम मध्ये जर 400 प्रकारचे पोषक तत्व आहेत, ज्याने तुम्हाला आरोग्य मिळणार आहे, ज्याने तुमचं शरीर स्वच्छ राहणार आहे, ज्याने तुमचं आतले ऑर्गन्स तुमचे स्वच्छ राहणार आहे, तुमचं पूर्ण पीएच बॅलन्स तंदुरुस्त ठेवण्याची ताकद या चहामध्ये जर असेल, आणि अशा चहाचं जर तुम्ही 1000 लोकांचं जर नेटवर्क बनवलं, मी म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडून ह्या गोष्टी करा. जॉब करता करता जर तुम्ही तुमचं नेटवर्क वाढवलं, प्रत्येक माणसाला जर तुम्ही जी भेटेल त्या व्यक्तीला जर तुम्ही शरीराबद्दल जर नॉलेज घेतलं, आधी स्वतः नॉलेज घ्या, स्वतः अनुभव घ्या, आणि अनुभव आल्यानंतर जर तुम्ही जो दिसेल त्या माणसाला जर तुम्ही ह्या गोष्टी समजवल्या, असं 1000 लोकांचं जर नेटवर्क तयार झालं, आणि हा चहा जर तुमचा घरोघरी गेला, तर एका कस्टमर मागे जर तुम्हाला 50 रुपये मिळाले, तर 1000 लोकांमागे तुम्हाला दर महिन्याला 50,000 रुपये तुम्ही कमवू शकता. एवढी ताकद आज या प्रोडक्टमध्ये. मग या गोष्टींमध्ये एआय चेंज करू शकतो का? मग आजच्या तरुणांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त लक्ष घातलं पाहिजेत? डिमांड कशाची आहे? पुढे भविष्यात काय होणार आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज तुम्ही वाटचाल केली पाहिजेत. तुमचं स्वतःचं नेटवर्क तयार करणं खूप महत्वाचं झालेलं आहे. माझं मराठी तरुणांना आव्हान आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये स्वतःचा नेटवर्क तयार करा, बिझनेस करा. आता हे जर तुम्हाला मी एक नॉर्मल उदाहरण दिलेलं आहे. असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत की ज्याची गरज शरीराला आहे, ज्याची डिमांड शरीराला आहे. आता बाहेर मार्केटमध्ये, आता तुम्ही म्हणता की बाहेर मार्केटमध्ये भरपूर चहा आहे, दुकानामध्ये चहा मिळतो, पण आपल्या चहाची खासियत ही आहे ना. आपल्या चहाची खासियत काय? गॅनोडर्मा आहे. आणि जर ह्याच्यामध्ये 400 पोषक तत्व असतील, आणि जर तुम्ही लोकांना समजून सांगितलं की जर तुम्ही दुधाचा चहा पिताय, तर दुधाच्या चहाचे काय साईड इफेक्ट्स आहेत, आणि हा चहा पिल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, हे जर तुम्ही लोकांना समजून सांगितलं, पूर्ण त्यांना आरोग्याचं तुम्हाला बेसिक जरी तुम्ही त्यांना ज्ञान दिलं, तरी ती व्यक्ती आज तुमच्या नेटवर्कशी जोडू शकते. असं 1000 लोकांचं नेटवर्क तुमचं तयार झालं, तर तुम्ही रात्री झोपलात तरी तुमचा इन्कम कधी बंद होणार नाही. आणि ही गोष्ट त्या 1000 लोकांना जर कळाली की असं प्रोडक्ट आहे आपल्याकडे चहाच्या माध्यमातून, जे तुमचा ऍसिडिटी घालवणार आहे, जो तुमच्या शरीराचा पीएच बॅलन्स करणार आहे, जो तुमच्या रक्ताचा पीएच बॅलन्स करणार आहे, त्यांनी हे फायदे होणार आहेत. त्या 1000 लोकांनी पुढच्या 1000 लोकांना प्रत्येकाने जर
त्या 1000 लोकांमधल्या प्रत्येकाने जर परत 1000 लोकांना जर ही माहिती सांगितली तर विचार करा किती मोठं नेटवर्क तयार होऊ शकतं. हे समजण्याची गरज आहे आजच्या तरुणांना. आणि ही गोष्ट जर तुम्ही आज जर समजून घेतली नाही तर भविष्य तुमचं खूप अवघड आहे. आता बरेचशी मला मुलं मिळत असतात, मी विचारत असतो की काय चालू आहे तुमचं. काय नाही सांगतात, आहे आमच्या गावाकडे जमीन वगैरे सगळं आहे. म्हणजे आजही अशा बऱ्याच व्यक्ती आहेत, बरेच तरुण आहेत जे आज वडिलोपार्जित संपत्तीवरती अवलंबून आहेत. मग मी अशा मुलांना विचारतो, ठीक आहे, तुमचं घरी तुमचं सगळं असेल, वडिलोपार्जित जमीन असेल, सगळं सेटल असेल, तुझी आयडेंटिटी काय आहे? तू काय सांगणार पुढे? तू स्वतः काय निर्माण केलं? असा प्रश्न विचारल्यानंतर तो समोरचा माणूस शांत होतो. त्याला समजतं की याला काय म्हणायचंय. म्हणून आजच्या तरुणांनी सतर्क होण्याची गरज आहे. स्वतःचं नेटवर्क तयार करण्याची गरज आहे. तुम्ही एकदा या, DXN मध्ये या, तुम्हाला एक एक प्रोडक्टचं ट्रेनिंग दिलं जाईल. एक एक प्रोडक्ट कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल. जॉब करत करत ही गोष्ट तुम्ही केलीच पाहिजेत. स्वतःचं नेटवर्क केलंच पाहिजेत. तरच आजच्या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकणार आहात. आता विचार करा की AI टेक्नॉलॉजीमुळे आज एवढ्या प्रमाणात आज नोकऱ्या गेलेल्या आहेत. आज काय करतील ती मुलं? त्यांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त दुसरं काही येतही नाहीये. त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाहीये की नोकरी व्यतिरिक्तही आपला काहीतरी बॅकअप असला पाहिजे. वडिलोपार्जित नाही, तुमचा स्वतःचा, तुमची स्वतःची काहीतरी आयडेंटिटी असली पाहिजेत. म्हणून मी माझ्या मिसेसला सुद्धा मी हाच सल्ला दिला होता. ती पण म्हणायची मला पण जॉब करायचा आहे. ती तर लायब्ररीयन झाली होती. मला तिला जॉब लावायला मला काय खूप मोठी गोष्ट नव्हती. कारण मी आधीच सांगून ठेवलेलं आहे की हिथून पुढची पिढी आमच्या घरातली ही जॉब करणार नाही. मग ही गोष्ट मी तिला सुद्धा सांगितली. ती बऱ्याच वेळा मला म्हणायची नाही, ती बघायची की बऱ्याच ठिकाणी माझं काम चालू आहे, बरीच माझी धावपळ चालू आहे. तिलाही वाटायचं की मीही काहीतरी हातभार लावावा. पण मी ह्या कानाने ऐकायचो आणि ह्या कानाने सोडून द्यायचो. मग एक दिवस मी तिला असंच सांगितलं की म्हणलं तू 8 वर्ष झालं स्वामींची सेवा करतेस. आज 8 वर्ष नित्य सेवा करणारा व्यक्ती, त्याच्या चेहऱ्यावरती एवढं तेज आलेलं असतं, एवढी त्याच्यामध्ये ऊर्जा आलेली असते. तर ती ऊर्जा म्हटलं ती तुझ्या चेहऱ्यावर दिसते. म्हणलं ही ऊर्जा तू जॉब करण्यामध्ये घालवणार आहेस का? म्हणलं एक काम कर, तू तुझा स्वतःचा युट्यूब चॅनल तयार कर आणि लोकांना मार्गदर्शन कर. आज या सेवेमुळे तुला ज्या काही गोष्टी मिळाल्यात त्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातील लोकांना तू समजून सांग की स्वामी महाराज काय आहेत, स्वामींची सेवा काय आहे. आजपासून तुझा हाच जॉब. आणि ही गोष्ट तिला पटली की मी नेहमी सांगतो की मराठी माणसाने बोलायला शिकलं पाहिजे. जर आज मराठी माणूस जर बोलायला शिकला नाही तर खूप अवघड गोष्ट आहे. आज जो बोलेल त्याच चालणार आहे. मग त्याप्रमाणे तिने तिचा युट्यूब चॅनल चालू केला. आज महाराष्ट्रात घरोघरी ती पोहोचली. हजारोंनी सबस्क्रायबर वाढलेत तिचे. युट्यूब असू देत, इंस्टाग्राम असू देत. का? जोपर्यंत ही गोष्ट तिला कळली नाही की माझ्यातही काहीतरी वेगळी गोष्ट आहे, हे सांगणार कोण नव्हतं. आजपर्यंतचा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये हाच दिसतो, शिक्षण घ्यायचं आणि जॉब करायचा, शिक्षण घ्यायचं आणि जॉब करायचा, हेच चालू आहे सगळीकडे. आणि ही जी गोष्ट आहे नेटवर्क, स्वतःचं नेटवर्क तयार करण्याची, ही गोष्ट मला
कोरोना यायच्या आधी समजली. आज कोरोना येऊन गेला तरी आजही लोकांना ती गोष्ट समजत नाहीये. कोरोना येऊन गेला, आज AI आलंय, एवढा मोठा धोका समोर आलेला आहे, तरीही अजून लोक जागी नाहीयेत. आजही लोक जॉब मिळवण्यासाठी धडपड करत आहेत, पण त्यांच्या मनात असा प्रश्न येत नाही की आपलंही स्वतःचं नेटवर्क असलं पाहिजे. आज जे मोठमोठी लोक आहेत, आज एवढी मोठी का झालेली आहेत? कारण त्यांचं स्वतःचं नेटवर्क आहे. आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये फ्रीडम हवा असेल तर तुमचं स्वतःचं नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर 50-60 वयानंतरही तुम्हाला जॉब करावाच लागेल. आणि मग त्या वयामध्ये तुमच्यामध्ये ती एनर्जी असणार आहे का? आणि कंपनीलाही त्या वयातल्या लोकांची गरज असणार आहे का? याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. म्हणून सांगतो की आता AI आलेला आहे. आज हजारो नोकऱ्या जातील, उद्या लाखोनी जातील, उद्या करोडोनी नोकऱ्या जातील. कंपन्या डायरेक्ट सांगतायत एक तर तुम्ही ऑटोमेशन शिका, नाही तर घरी बसा. मग अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा नेटवर्क असणं गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही आजपासून निदान विचार तरी करायला चालू करा की नेटवर्क म्हणजे काय, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री काय आहे. एकदा DXN ला या, आमच्या मीटिंग्स असतात. फक्त सॅटर्डे संडे तुम्हाला 1 तास द्यायचा आहे. हा 1 तास तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक प्रोडक्ट तुम्हाला महिना 50,000 ते 1,00,000 रुपये तुम्हाला इन्कम मिळवून देऊ शकतो. एवढी ताकद आज नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. मला एवढंच सांगायचं होतं. हा तर तुम्हाला मी ट्रेलर सांगितलं. आज ह्या प्रोडक्टची तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली नाही. हा तर ट्रेलर आहे की कशा प्रकारे तुम्ही एखाद्या प्रोडक्टचं नेटवर्क बनवून घर बसल्या 50,000 रुपये तुम्ही कमवू शकता. हा कन्सेप्ट मला आज तुमच्या समोर मांडायचा होता. हा जर कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्याशी संपर्क करा, मला कमेंट्स करा. तुम्हाला काय मदत हवी असेल तर ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कॉल करून समजून सांगेल. धन्यवाद.